अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांची जिल्हा बैठक, जुनी पेन्शन व 62 वर्ष सेवानिवृत्तीची मागणी पुन्हा जोरात. नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत तसेच सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांची जिल्हा बैठक आज पंचायत समिती सभागृहात पार पडली आहे. या बैठकीत अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये 10% समांतर आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीची 3 वर्षाची सेवा पूर्वलक्षी प्रभावाने ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांबाबत राज्य शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संघटनेचे राज्याध्यक्ष लतीफ पठाण यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर 24 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत राज्य शासनाला 12 आठवड्यांच्या आत संघटनेच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. याच न्यायालयीन निकालाची माहिती आणि मंत्रालयीन स्तरावरील घडामोडींचा आढावा देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रीतम साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष जयेंद्र अहिरे, सरचिटणीस राजेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मागील 24 एप्रिल रोजी शासकीय अंशकालीन कर्मचाऱ्यांचा कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल लागलेला आहे. त्या अनुषंगाने या संघटनेमध्ये चर्चा करण्यात आली. संघटनेची प्रमुख मागणी होती की जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करावी. तसेच आमचा पूर्वीचा जो 3 वर्षाचा कार्यकाळ आहे कामाचा तो ग्राह्य धरण्यात यावा. तसेच आम्हाला कालावधी कमी शासनामध्ये मिळाल्यामुळे आम्हाला वयोमर्यादा 62 करण्यात यावी. तसेच लागू करण्यात या प्रमुख मागणीचा निकाल कोर्टाने दिलेला आहे. त्याच्यावर शासनाने कारवाई करावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.